नमस्कार, रांगोळी डिझाईन्सला प्रतीक्षा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। तर ह्या काही डिझाईन्स आहेत आपण बनवलेल्या। मला एक कमेंट आलेली होती की तुमच्याकडे याच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत का, अगर तुम्ही ह्या डिझाईन्स कुठून दुसरीकडून घेता का म्हणून। तर असं नाही आहे, मी ह्या डिझाईन स्वतः बनवते। तर A4 साईजवर आपण डिझाईन कशी बनवायची हे आज आपण बघूया। ह्या काही डिझाईन्स आहेत ज्या मी बनवलेल्या आहेत आणि ह्या आहेत त्या डिझाईन त्यात मी स्वतः A4 साईजच्या पेपरवर ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। ह्या आहेत बॉर्डर रांगोळीसाठी याचा वापर होतो ह्या डिझाईनचा। ही केली होती समईभोवती ठेवण्यासाठी। पाऊलचा एक आपण व्हिडिओ बनवलेला होता, लक्ष्मी पाऊलचे। ही होती पंतीची, दररोज देवासमोर ठेवण्यासाठी याचा वापर करतो। तसंच ही वाली होती ती बॉर्डर रांगोळी आहे, ही घरासमोर काढण्यासाठी। आणि ही आहे मोराची डिझाईन बनवलेली होती। तसेच लक्ष्मीपूजनासाठी ही एक बनवलेली होती कमळ आणि कलशची। तर आज आपण A4 साईजच्या पेपरवरती, हा आहे A4 साईजचा पेपर, याच्यावरती ट्रेस कसं करून काढायचा आणि चारही भागांमध्ये रांगोळी कशी बसवायची हेही बघूया आपण। तर पहिल्यांदा आपण याचे समान भाग करून घेऊया। A4 साईजला असं या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। आज आपण बॉर्डर रांगोळीसाठी काही फुलांची डिझाईन बघणार आहोत। तर A4 साईजमध्ये बॉर्डर रांगोळी कशी बनवायची ते आपण आज बघूया। या पद्धतीने याचे 4 भाग करून घ्यायचे आहे। पद्धतीने मध्ये एक फोल्ड देऊन मी घेतलेला आहे, कारण मला इथे एक सर्कल, हाफ सर्कल घ्यायचा आहे, तो समान यावा यासाठी मी मध्ये फोल्ड केलेला आहे। या पद्धतीने फूल काढून घेतलेला आहे। आता आपण पानांचा आकार देऊया। या पद्धतीने आपली डिझाईन रेडी आहे। तर आता हा पेपर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि हलक्या हाताने त्याला रफ करून घ्यायचा आहे। पट्टीच्या सहाय्याने पण तुम्ही याला ट्रेस करू शकता। तुम्ही बघू शकता या साईडला हाफ डिझाईन आलेली आहे। आपण आता ती काढून घेऊया। सेम हीच पद्धत या साईडला फोल्ड करून काढून घ्यायची आहे। मी ट्रेस करून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। या पद्धतीने आपली डिझाईन तयार आहे। तर आता हा आहे OHP शीट, हे आपण डबल टेप लावून चिटकून घेऊया।
या पद्धतीने माझी दोन्ही साईडची डिझाईन कलर करून तयार आहे. आपण याला आता कट करून घेऊया. या पद्धतीने आपली फुलं तयार आहेत. इथे ब्राऊन कलरचा ॲक्रेलिक कलर मी वापरते. या पद्धतीने आपली फुलं बॉर्डर करून झालेली आहेत कलरने. तर आता आपण बघूया हे कोणत्या पद्धतीने आपल्याला लावता येतील. तर या पद्धतीने आपण त्याला पाटाच्या भोवती ठेवू शकतो. या पद्धतीने याचा वापर ताटाभोवती ठेवण्यासाठीही होतो. रेडीमेड रांगोळी आपल्याला हवी त्या पद्धतीने सरकवता येते. हवी त्या पद्धतीने आपल्या मनासारखी त्याला डिझाईन देता येते. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा.